म्हणजे चिपळूण पासून एक छोटासा जो घाट आहे त्या घाटामध्ये तुम्ही ही स्पर्धा सुरू केलीत, तर ही स्पर्धा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं? आमच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या स्पर्धेत जो प्रत्येक खेळाडू पूर्ण करतो आम्ही हा. त्याला घाटाचा राजा म्हणून म्हणतो. क्या बात. कुंभारलीच्या या घाटांचा राजा स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेले होते त्याच्यामध्ये 8 शिवछत्रपती पुरस्कार विजेते होते किंवा त्याच्यामध्ये 33 जवळजवळ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ते खेळाडू होते. तर त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचता, काय करता तुम्ही? 5.25 फुटाची ट्रॉफी होती. किती? 5.25 फुटाची. 5.25 फुटाची ट्रॉफी. म्हणजे तो सायकल स्वर असेल त्याच्या जवळ उभी गेली तर म्हणजे तुम्ही बाहेर जाता स्पर्धांना किंवा सायकलिंगच्या मोहिमांवरती जाता, त्यातले काही किस्से अनुभव असं सांगा. तुम्ही महाडला असता का? मी महाडला. अच्छा. आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित सायकल वारी या मुलाखतींच्या मालिकेत मी मकरंद जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सायकल वारी या मुलाखतींच्या मालिकेमध्ये आपण जाणून घेतोय सायकलिंगच्या विश्वाविषयी. सायकलिंगचा छंद, सायकलिंगमधल्या गमती जमती आणि सायकलिंगच्या मोहिमा यांच्यासाठी बोलण्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे. आणि आजच्या आपल्या भागाचे खास पाहुणे आहेत जे खास पुण्याहून आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या एका अनोख्या उपक्रमाविषयी सांगण्यासाठी. या पाहुण्यांची नावं आहेत प्रसाद आलेकर आणि विक्रांत आलेकर. ह्या दोन बंधूंनी महाराष्ट्रामध्ये सायकलिंगच्या क्षेत्रामध्ये एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सायकलिंगमधल्या वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळे उपक्रम लोकप्रिय असतात. जसं काही वर्षांपूर्वी आपल्या मुंबई पुणे घाटामधला घाटांचा राजा किताब मिळवण्यासाठी सायकलिंगची स्पर्धा व्हायची. त्याच धर्तीने प्रसाद आणि विक्रांत या बंधूंनी कोकणातल्या कुंभारली घाटात एक स्पर्धा सुरू केलेली आहे. आणि कुंभारलीचा राजा हा किताब मिळवण्यासाठी आता देशभरातल्या सायकलपटूंमध्ये एक चुरस असते. त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत प्रशांत आणि विक्रांत या दोघांकडून कुंभारलीचा राजा या उपक्रमाविषयी आणि सायकलिंगच्या विषयी. प्रसाद आणि विक्रांत, आपल्या दोघांचं आम्ही सायकल प्रेमीच्या या गप्पांमध्ये स्वागत आहे. आपल्या या गप्पांमध्ये आजचा आपला मुख्य विषय हाच आहे की कुंभारलीचा राजा म्हणजे चिपळूण पासून एक छोटासा जो घाट आहे त्या घाटामध्ये तुम्ही ही स्पर्धा सुरू केलीत, तर ही स्पर्धा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं? खरं तर आमच्या सायकलिंगचा प्रवास हा 2020 कोरोनाच्या काळात चालू झाला. आमचा मोठा बंधू आमच्या मागे लागला सायकलिंग करा. त्यावेळेला थोडं हेल्थ इश्यू होते, त्यामुळे मी सायकलिंग चालू केलं होतं. त्याच वेळेला प्रसाद पण सायकलिंग चालू करत होता चिपळूणमध्ये. आम्ही दोघांनी मिळून सायकलिंगचे सराव करायचो. तो सराव आमचा चिपळूणच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसरात चालायचा. आणि चिपळूणची जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी 5 ते 10 किलोमीटर जरी गेला तर तुम्हाला घाटा कंपल्सरी लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे घाटाशिवाय दुसरा पर्यायच नाही, तुम्हाला घाटात चढवायचाच आहे. त्या काळी म्हणजे आम्हाला माहित होतं की जुन्या काळी मुंबई पुणा किंवा पुणे भारत या स्पर्धा खूप फेमस आहे. आणि तिथे त्या स्पर्धेमध्ये आपण पण खेळावं, आपली पण तेवढी कस लागावी असं आमच्या डोक्यात असायचं. मग त्यावेळेला मी ऐकलं होतं की मुंबईमध्ये जी स्पर्धा आहे जी पुण्याला एंड होते त्याला बोरघाट, त्याला घाटाचा राजा असे किताब त्याला होता. बरोबर. आम्हाला वाटतं की एक स्पर्धा असावी. मी पण प्रसादला बोलायचो की आपली स्पर्धा असावी, तिथे पण ते पुण्याला स्पर्धा असावी. त्यावेळेला प्रसाद म्हटलं की ठीक आहे आपण कुंभारलीची घाटाची स्पर्धा करूया. ही संकल्पना मला आवडली. ऍक्च्युली श्रेय यायचं आहे की कारण त्याला ते लगेच उमगलं की ओके स्पर्धा कुठे चांगली होईल. बरोबर. त्याने ते सुचवलं. मग ठीक आहे. मग त्याच्यानंतर आलं की या घाटाच्या स्पर्धेला नाव काय द्यायचं. तुम्ही तर स्ट्रावा ॲप बघितलं तर स्ट्रावा ॲप मध्ये किंग ऑफ माउंटन प्रकार असतो केओएम. तर त्याच्यावर माझ्या डोक्यात आलं की ओके याला किंग ऑफ कुंभारली असं नाव देऊ शकतो. आणि मग त्याप्रमाणे मेन म्हणजे मुंबईचा जो घाटाचा राजा आहे त्याच्यामध्ये कसं आहे जो विनर असतो, जो फक्त एक जण चढतो तोच फक्त घाटाचा राजा असतो. पण आमच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या स्पर्धेत जो प्रत्येक खेळाडू पूर्ण करतो आम्ही त्याला घाटाचा राजा म्हणून म्हणतो. क्या बात आहे. आणि आमच्यासाठी खरंच ते म्हणजे लोकांसाठी चांगलं आहे की सायकलिंग मध्ये तुम्ही जर ती स्पर्धा पूर्ण करता तुम्ही घाटाचा राजा म्हणून म्हणतात. त्यासाठी आमच्याकडे खूप गर्दी असते किंवा आमचं मॅनेजमेंट म्हणा. बरोबर. प्रसाद, विक्रांतने आता सांगितलं की तू हे सगळ्या संकल्पनेमध्ये आणि संयोजनामध्ये तुझा एक सहभाग मोठा होता, महत्वाचा होता. एक सायकल स्वार म्हणून तू गेल्या 5 वर्षात जवळपास 25,000 किलोमीटरचं सायकलिंग स्वतःही केलेलं आहेस. या सगळ्या स्पर्धेचं संयोजन कशा पद्धतीने करता? कारण ते खूप कठीण असणार की वेगवेगळ्या ठिकाणून सायकल स्वार मुळात त्यांच्यापर्यंत ही स्पर्धेची माहिती द्यायची किंवा आल्यानंतर त्यांची व्यवस्था, स्पर्धेची रचना, हे कसं करता तुम्ही? ह्या किंग ऑफ कुंभारली या स्पर्धेचं जे मॅनेजमेंट होतं ते आमची एक चिपळूण सायकलिंग क्लब नावाची एक संस्था आहे. तर त्यामध्ये कमीत कमी 70 सायकलिस्ट आहेत. आमचे कोर मेंबर्स आहेत 10 जण. तर त्या 10 जणांमध्ये एक मीटिंग होऊन त्यामध्ये प्रत्येकाचं नियोजन वाटून दिलं जातं. त्या प्रकारे प्रत्येक जण यामध्ये
काम करत असतो. आणि हे काम करत असताना प्रत्येकाला लागणार म्हणजे घाटाचा जो मेन पार्ट आहे, तर तिथे काय काय आपल्याला लागणार आहे त्या गोष्टी, की थोडक्यात आता आमची घाटाची स्पर्धा होते, तर घाटाची स्पर्धा होत असताना आम्ही ट्रॅफिक लेस कशी होईल, कमीत कमी आपल्या स्पर्धकांना त्याचा त्रास होणार नाही, यासाठी आम्ही प्रशासनाकडे अर्ज वगैरे करून ह्या गोष्टी आम्ही करत असतो. तर त्यामध्ये आम्हाला प्रशासनाचं पण, पोलीस प्रशासन आणि बाकीचे तहसीलदार, प्रांत साहेब वगैरे यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. मला एक ते प्रश्न होताच, कारण जनरली आपण बघतो की घाट रस्त्यांची अवस्था फार बिकट असते, म्हणजे चारचाकी वाहनांसाठी पण ती फार कठीण असते, आणि अशा घाट रस्त्यांवरती तुम्ही सायकलची स्पर्धा घेताय, त्याच्यामुळे मग प्रशासनाचं म्हण किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचं सहकार्य किंवा ह्या सगळ्यासाठी तुम्हाला काही विशेष परिश्रम करायला लागतात का, ते लोक तुमच्या स्पर्धेला चांगला हे देतात, प्रतिसाद देतात? यामध्ये आमचे लाडके आमदार शेखर जे निकम सर आहेत, हे यांच्याकडे आम्ही एक ज्या वेळेला किंग ऑफ कुंभारी सायकलची स्पर्धा चालवली, तर आम्ही यांच्याकडे गेलेलो होतो. तर त्यावेळेला आमचा हा पहिला सगळ्यात मुद्दा होता की घाटातला रस्ता खराब असल्यामुळे थोडंसं सायकलिस्टना काय लागतं किंवा काय पाहिजे असतं, या गोष्टी आम्ही स्वतः सायकलिंग करत असल्यामुळे ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या अनुभवलेल्या होत्या. त्यामुळे आम्ही शेखर सरांकडे जाऊन ह्या गोष्टीतून रस्त्याचं पहिलं नियोजन हे करून घेतलं शासनाबरोबर, थोडंसं बोलून वगैरे सरांनी आम्हाला रस्ता एकदम चांगला वगैरे करून दिलेला होता. आता या वर्षीच्या तुमच्या कुंभारलीच्या या घाटांतर राज्य स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेले होते त्याच्यामध्ये 8 शिवछत्रपती पुरस्कार विजेते होते, किंवा त्याच्यामध्ये 33 जवळजवळ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळाडू होते, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचता, काय करता तुम्ही स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी? मी जसं सांगितलं की आम्ही स्वतः रेसिंग करतो, म्हणजे कोकणामध्ये आमच्या बंधूंचं बऱ्यापैकी नाव आहे, तर रेसिंग केल्यामुळे काय होतं, तुमची ओळख वाढते, त्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ओळखतात, ते चेहरा तो खास ओळखीचा होतो, त्याच्यामुळे ती आमची लगेच टच होते. बरोबर. पहिली गोष्ट आम्हाला काय करायला लागत नाही, पहिल्या वर्षी फक्त आम्ही केलं, काय होतं, नाव तितकं कॅची आहे आणि लोकांना ते आवडतं, ते घाटाची जी तीव्रता आहे किंवा तो जे कन्सेप्ट आहे, मी मगाशी बोललो की प्रत्येक जण ते येणार आहे, बरोबर, तो घाटाचा राजाच असतो, तर त्याच्यामुळे ती लोक कॅची होतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे 8 शिवछत्रपती करतात, आम्ही त्यांच्यासोबत आसपास खेळत असतो, स्पर्धा करत असतो, माहित असतं, मग त्यांना ही स्पर्धा जाणून घ्यायचं की बाबा काय वेगळं, कारण त्यांनी ते ऑलरेडी केलेलं असतं पुणे मुंबई या ठिकाणी, मग त्यांना त्याची स्पर्धा आता कुठं होत नाही. इव्हन आता पुणे मुंबई स्पर्धा पण काही 5-6 वर्षे तांत्रिक कारणामुळे होत नाही, त्याच्यामुळे ह्या स्पर्धेला जरा जास्त मोठं स्वरूप आलेलं आहे. मोठं स्वरूप आपण म्हणताना बक्षीस तुम्ही काय देता, काही वेगळी असतात? कारण तुमच्या ट्रॉफी विषयी पण मी ऐकलंय की ती पण ते आता कसं आलं की मी स्वतः रेसिंग आहे, मी नेहमी विचार काय करतो रेसिंग मध्ये की बाबा मी जेव्हा जातो कुठल्या स्पर्धेला, मला काय एक्सपेक्ट असतं, तिथलं नियोजन कसं आहे किंवा काय बक्षीस किती. खरं सांगायला झालं तर सायकलिस्टला बक्षीस हे प्रिय नसतं, तर त्याला तो किताब किंवा त्याला जिंकणं हे महत्वाचं असतं, ती कम्युनिटी वाढवणं असतं. बक्षीस आमचं असं, आमच्या तर बक्षीस जरी मी आज 1000 रुपये जरी ठेवलं तरी मला गॅरंटी 350-400 लोक सहज लागणार, पण आपल्याला कसं असतं की आपली आठवण असते किंवा आपण भाग घेतलं. तर ह्या वर्षी मला डोक्यात आलं होतं किंवा आतापर्यंत कोणीच असा मोठा कप ठेवलेला नाही, काय करायचं. मी आमच्या कमिटीकडे निर्णय मांडला, सगळ्यांनी लगेच होकार दिला, छान कल्पना. तर त्यामुळे आम्ही 5.25 फुटाची ट्रॉफी होती. किती? 5.25 फुटाची. 5.25 फुटाची ट्रॉफी म्हणजे तो सायकल स्वर असेल त्याच्या जवळ उभी गेली तर मला 2-3 असे आले की तुम्ही एवढी ट्रॉफी ठेवताय, मी जर जिंकलो तुम्ही नेणार. लिटरली ह्या वर्षीचा जो किताब मिळालेला सिद्धेश पाटील आहे त्याची ट्रॉफी, किंवा आर्यन मळगे अंडर-18, या दोघांच्या ट्रॉफी मी स्वतः वैयक्तिक शो करताना त्यांना कुरिअर करून दिलेलं. हो, तेवढं पण आपण सहकार्य केलं की कारण ती लोक दरवर्षी येतात. बरोबर 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 बरोबर. तुमचा स्वतःचे सायकलिंगचे अनुभव काही सांगा ना, म्हणजे तुम्ही बाहेर जाता स्पर्धांना किंवा सायकलिंगच्या मोहिमांवरती जाता, त्यातले काही किस्से अनुभव असं सांगा ना. सायकलिंग थोडक्यात म्हणजे सायकलिंग ज्याला चालू झालं तर ह्याच्या एक म्हणजे थोडंसं वजन वाढलं होतं, आणि आमचा मोठा भाऊ अमर आलेकर, तर हा सुद्धा आम्हाला कायम ह्याला तरी सांगायचा की तो मी एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून आहे, रनिंग किंवा माझ्या कबड्डी वगैरे ह्याच्यात असं म्हणजे चालूच असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा स्वतःचा पेपरचा व्यवसाय आहे, त्यामुळे लहानपणापासून सायकलिंग केलेला आहे, त्यामुळे तो एक मला बॅकग्राऊंड चांगला मिळालेला होता. ह्याच्यासाठी मी जेव्हा सायकलिंग सुरू केलं तर एक आत्ताच्या जमान्यात तुम्ही बघितलं तर सर एक प्रत्येकाच्या गिअरच्या सायकल्स असतात. मी जुन्या घोडा सायकल म्हणतो त्याला, त्या सायकलवर मी सायकलिंग सुरुवात केली, आणि माझी पहिली 100 किलोमीटर त्याच घोडा सायकलवर आहे. आणि आता जसं यानं सांगितलं की चिपळूणच्या आजूबाजूच्या कुठच्याही एरियात जर तुम्ही गेलात तर 5 किलोमीटर च्या बाहेर तुम्हाला घाट लागतो. त्या घाटामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे माझ्या त्या फिटनेसच्या ह्याच्यावर मी सगळ्यांच्या पुढे होतो. बरोबर.
त्याच्यानंतर ह्याच्यामुळे ते चालू झाली जर्नी. ती जर्नी आता कशी पुढे भरपूर बऱ्यापैकी आम्ही चांगल्या ह्याच्यावर आहे आता. बरोबर बऱ्याच स्पर्धा पण खेळलेलो आहे. मला माझ्या कामामुळे बऱ्याच स्पर्धा लांब लांब जाता येत नाही. हा बऱ्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी तुम्ही महाडला असता का? मी महाडला असतो. अच्छा. आणि हा पुण्याला असतो. मी चिपळूणला मी प्रॉपर चिपळूण आहे. आम्ही दोघं येऊन जाऊन म्हणजे असं. महाराष्ट्राच्या बाहेर सायकल कुठे कुठे चालवलंय तुम्ही? म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जर सांगायचं झालं तर मी दोघं जण आम्ही नोएडा SCL नोएडाला गेलो होतो. अच्छा. म्हणजे पापणी लवते या सेकंदाच्या 10व्या भागात तुम्ही म्हणू शकता. 4था क्रमांक आणि थोडं फरकाने पुढचा क्रमांक. SCL नोएडाला गेलो, SCL हैदराबादला गेलो. SCL हैदराबादला माझ्या कॅटेगरीत मी तिसरा आलो होतो. गुजरात सायक्लोथॉनला गेलो, तिथे माझ्या कॅटेगरीत मी दुसरा आलो होतो. सायक्लोथॉन म्हणजे काय काय करायला लागतं त्याच्यात? नाही, 2 प्रकार असतात. सायक्लोथॉन म्हणजे काही ठिकाणी असं की फक्त 50-100 किलोमीटर चालवा. मोस्टली मी कॉम्पिटेटिव्ह आहे, म्हणजे मला थोडा स्पीडची आवड असल्यामुळे मी त्या रेसिंगमध्ये भाग घेतो. तर सायक्लोथॉन त्यांचं नाव होतं, पण ती स्पर्धा होती. जिथे स्पर्धा असते की जिथे बाबा तुम्हाला स्पीड काढून नंबर काढायचे, ती आवड असल्यामुळे मग तिथे गेलो. गुजरातमध्ये गेलेलो, हैदराबादमध्ये गेलोय, नोएडामध्ये गेलोय, पुण्यामध्ये गेलोय, महाराष्ट्रात बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी फिरलेलो आहे. आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळपास मी 25 स्पर्धा खेळलेलो. त्यामध्ये 10-12 ठिकाणी आमचा नंबर आलाय. त्याचा पण एक 7-8 ठिकाणी जास्त ठिकाणी नंबर आलेला आहे. सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी गेलेलो आहे. आणि आमचं एकच असतं की आमची स्पर्धा ही सगळ्यांना कळावी बाहेरच्या ह्याच्यात. आमचं बऱ्यापैकी क्लबचं नाव हवं, हा आमचा एक हेतू असतो. बरोबर. आणि सांगायचं झालं तर या ठिकाणी मी गेलो, दिल्लीमध्ये गेलो. दिल्लीमध्ये 3 लोक मला विचारले की हे, तेव्हा आम्ही जर्सी घालून गेलो होतो आमच्या क्लब कुंभरमध्ये. ते म्हटले हे आम्ही नाव खूप ऐकलंय, पण हे काय माहित नाही, तर तुम्ही कोणा तिथे आहे. तेव्हा कळलं की ओके, त्यांना कळलं की आम्हीच स्वतः टीम मधले. मग तिथून आम्हाला 3 लोक मिळाली. मग गुजरातमध्ये मला 6 ते 7 लोक मिळाली. म्हणजे असं तुम्ही स्वतः जात नाही कुठे, तोपर्यंत तुम्हाला लोक ओळखत नाही, तोपर्यंत तुमच्या क्लबचं नाव नाही, तुमच्या स्पर्धेचं नाव. बरोबर. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे सध्याच्या काळामध्ये सायकलिंग करताना लोक दिसतात हे बरोबर आहे, पण सायकलिंगकडे फॅड म्हणून पण बघितलं जातं आणि सायकलिंगकडे मग लोक म्हणतात नाही तो आमचा छंद आहे, हॉबी आहे म्हणून पण करतो. तर काय तुम्हाला नेमकं सायकलिंग विषयी तुम्हाला काय वाटतं? याविषयी जर माझं थोडं वेगळं मत आहे. काही लोकांना तो छंद वाटतो, काही लोकांना तो व्यायाम वाटतो. मला जर विचारायला तर माझं ते व्यसन आहे. लोकांचं व्यसन म्हणजे लोकांचं असं की व्यसन एक चांगलं व्यसन पण असतं. बरोबर. तुम्ही हे व्यसन जडवा. आणि एक म्हणजे सायंटिफिक जर तुम्ही बोला, एखादी कुठली गोष्ट तुम्ही सलग 21 दिवस केलीत की तिचं व्यसन जडतं. आम्ही गेले 6 वर्ष करतो, म्हणजे आम्ही किती व्यसन तर मी व्यसन म्हणून त्याला बघतो. आणि देव करो माझं व्यसन कधीच नको सुटू. आपण या सगळ्या गप्पा सायकलवारी या मुलाखतीच्या मालिकेत करतोय. आम्ही सायकल प्रेमी म्हणून हा ठाण्याचा ग्रुप आहे. ते सायकलिंग तर करतात आणि त्याच्या जोडीला काही सामाजिक उपक्रम पण करतात. तर या सायकल प्रेमी या ग्रुप विषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सांगाल त्यांच्याविषयी, की ज्याने तुम्हाला आज इथे मुलाखतींसाठी बोलावलं त्यासाठी? सायकल प्रेमी जे आता तुम्ही हा विषय बोलात, तर त्यामध्ये मला ह्यांनी आता जस्ट ज्यावेळेला मॅडमशी ह्याचं बोलणं झालं त्यावेळेला मला ह्यांनी सांगितलेलं होतं. बऱ्यापैकी ह्याचं जास्त बाहेर जाणं वगैरे असतं. माझ्या जॉबमुळे माझं तेवढं जाणं होत नाही, पण हे आम्हाला तुम्ही इथे आज बोलवत आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे की जे म्हणजे आमच्या ह्या स्पर्धेची दखल या बाहेरच्या आपल्या शहरांपर्यंत किंवा बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत पोहोचली जाते आणि अजून आपल्या मार्फत ती पोहोचली जाईल, यात खूप आमचं म्हणजे आम्हाला त्याची एक अभिमान आहे त्याचा. आणि तुमचं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. ओके. तुमची आता तुम्ही बोललात तुमच्या सायकल बद्दल, मी नेटवरती पण खूप वाचलं होतं. तुम्ही काही तृतीयपंथी लोकांचा सत्कार किंवा त्यांची मुलाखत, ऍक्च्युअली अशा लोकांना कोण जवळ करत नाही. बरोबर. तर ते खूप चांगलं वाटलं. किंवा आता तुमचे परवा 2 लोकांची मुलाखत झाली, ज्याच्यामध्ये प्रवीण पाटील आणि त्यांची मुलगी सान्वी पाटील, या दोघांचे आता आमच्या टच मध्ये पण आहेत, त्यांच्या स्पर्धेला पण आले होते. म्हणजे तुम्ही लहानातल्या लहान व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत जी मुलाखत आहे ते खूप चांगले. आणि त्यातून लोक आता हल्ली लोकांकडे मोबाईल आहे, त्याच्यामुळे ते युट्यूब वगैरे बघतात. त्यात जर तुम्ही सायकलिंग टाकलं तर तुम्हाला अशा लोकांच्या म्हणजे इन्स्पायरिंग लोकांच्या गोष्टी कळल्या, त्याचं खूप हे होतं. राहिली गोष्ट आता मी तृतीयपंथींचा विषय काढला. ह्या वर्षी म्हणजे मला माहित नाही कुठल्या स्पर्धेत कोण जातात, मी काही विचार करा, पण मला एक फोन आला होता एका तृतीयपंथी व्यक्तीचा, पुण्यातली व्यक्ती, नाव घेत नाही मी. तर त्यांचा फोन आला की असं असं आहे, मी तिथे म्हणते मला सहभाग. मी पहिल्याच क्षणात कुणाला नाही विचारता डिसिजन आहे होतं. मी म्हटलं तुम्ही आनंदाने, उलट आम्हाला तुमचा सत्कार करायला. बरोबर. तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की नको, आमचा सत्कार नको, मलाही तुमच्यातलं समजा. मला ते एकदम भावलं की हो यस, आपण त्यांना आपलं समजलं. आणि जेव्हा तुमची मी ती इंटरव्ह्यू बघितली त्याला मला कळलं यस, आपण पण असंच केलं पाहिजे की बाबा बरोबर समजून घेतात, आपण पण सगळ्यांनी त्याला थांबवून घेतो. बरोबर. ते मला तुमचं छान वाटलं. बरोबर. तर आपल्याकडे आज प्रसाद आणि विक्रांत आलेले होते. कुंभारलीचा राजा
ही महाराष्ट्रातली एक अनोखी सायकल स्पर्धा आयोजित करणार आहे. टूर द फ्रान्स सारख्या स्पर्धेचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं असतं. मला वाटतं कुंभारलीचा राजा पुढच्या काही दिवसांमध्ये भारतासाठी राष्ट्रीय पातळीवरची एक मोठी स्पर्धा होईल की स्वतः सायकल चालवणारे 2 सायकल प्रेमी एक घाटांच्या राजासाठी स्पर्धा आयोजित करतात आणि त्यामुळेच त्यांच्याशी गप्पा मारल्यावरती त्या स्पर्धेचं स्वरूप आणि त्याची बक्षिसं तुम्ही आता ऐकली असतील. तर तुमच्यापैकी जेवढे कोणी सायकल स्वार आहेत ते मला खात्री आहे की पुढच्या वर्षी ते नक्की कुंभारलीचा राजामध्ये सहभागी होतील. तर ह्या होत्या आजचा आपला एपिसोड. फिट रहा, हिट रहा आणि हो सायकल चालवत राहा. आपला हा जो चॅनल आहे सायकल वारी, हा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा. आजचा आपला एपिसोड तर बघाच, तो लाईक करा, शेअर करा. आमच्या या आधीचे एपिसोडही बघा आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन या संस्थेशी जोडलेले राहा. पुन्हा भेटत राहू सायकल वारीच्या नव्या एपिसोडमध्ये.